झी24 तास एक पाऊल पुढे। या अंधाऱ्या वर्गात विद्यार्थी कसं शिक्षण घेत असतील याची कल्पना करणंही अशक्य आहे। ही केवळ आजची परिस्थिती नाही, 26 जूनला शाळा सुरू झाल्यापासून हे चित्र असंच आहे। विजेच्या उपकरणात बिघाड झाल्यानं अनेक वर्गात वीज पुरवठा होत नाहीये। वर्गापासून ते मैदानापर्यंत सगळीकडे घाणीचं साम्राज्य आहे। दुर्गंधीमुळे जिथं चालणंही अशक्य आहे अशा जागेत वर्ग भरतात। शाळेच्या विद्यार्थ्यांना सफाई करावी लागते। शाळे शेजारच्या झोपडपट्टीत होणारी दगडफेक ही विद्यार्थ्यांना सहन करावी लागते। लाईट नाही और अजून अभ्यास करायला थोडा तकलीफ होते। अजून पुरा दगड मारते, अजून गरमी भी लागते। या सर्व प्रकाराची वरिष्ठांना माहिती दिली होती, पण त्यांनी काहीच कारवाई केली नसल्याचा दावा मुख्याध्यापकांनी केलाय। तर शाळेच्या या अवस्थेस मुख्याध्यापक शिक्षण विभागाचे अधिकारी दोषी असल्याचा दावा महापालिकेच्या शिक्षण समितीने केलाय। 8/5/2013 हे कळवलेलं आहे का ही दुरुस्ती इथे करायची आहे। याच्यामध्ये वर्गखोल्याची दुरुस्ती करणे मी दिलं होतं, वर्गखोल्या व व्हरांडा सफेदी करणे दिलं होतं, वर्गखोल्यातील तुटलेली इलेक्ट्रिक फिटिंग व बोर्ड दुरुस्ती करणे दिलेलं होतं। साफ सफाई बिल्कुल नहीं थी, एकदम टोटल गंदगी थी। और इसमें कह सकते हैं कि वहाँ के टीचर्स वो जवाबदार है। जो भी चपरासी और जो भी वहाँ पर प्यून है उसकी पूरी जवाबदारी है। और स्कूल का HM उसके ऊपर हम एक्शन लेंगे। शाळेच्या दुरवस्थेला जबाबदार असलेल्या व्यक्तींवर कारवाई झाल्याखेरीज असे प्रकार थांबणार नाहीत। त्यामुळे या प्रकरणी ब्लेम गेम थांबवून प्रत्यक्ष कारवाई करण्याची गरज आहे। वर्गात अंधार, सर्वत्र घाण आणि एकूणच दुरावस्था अशा या महानगरपालिकेच्या शाळेची परिस्थिती आहे। सर्व शिक्षण अभियानांतर्गत विद्यार्थ्यांना शिक्षणाची सोय केल्याचा दावा केला जातो, पण अशा मूलभूत सोयीच नसतील तर खरंच द्यावायला अर्थ आहे का, ह्याचं उत्तर आता महानगरपालिकेला द्यायला हवे। व्हिडिओ जर्नलिस्ट रत्नशील सोबत अखिलेश हळवे, झी मीडिया, नागपूर। झी24 तास एक पाऊल पुढे।